हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल। 27 फेब्रुवारी सकाळचे 8:30 वाजल्यात। आता आम्ही हॉटेल अमर स्तवंदीपाशी आहे आणि आता आम्ही तिघं गोव्याला चाललो आहे। स्टे ट्यून। संध्याकाळचे 5:30 वाजल्यात आणि आता आम्ही कॅन्डोलिम बीचला आलो आहे। आता इथं पहिला काय केलं, कैरी एक नंबर खतरनाक। आता थोडा वेळ इथं बसून सनसेट एन्जॉय करायचं आणि त्यानंतर आम्ही थलासाला जाणार आहे। Alright, Thalassa, make some noise tonight! रात्रीचे 11:30 वाजल्यात आणि आत्ताच आम्ही थलासामधून बाहेर आलोय। कसा होता एक्सपिरियन्स? सो बेसिकली जे डान्स परफॉर्मन्स तुम्ही आत्ता बघितला ते 10 नंतर चालू होतात आणि तुम्हाला इथे याचं म्हटल्यावर पहिला रिझर्वेशन करावं लागतं, त्याशिवाय इथे एंट्री नाही आहे। म्हणजे नॉर्मली तुम्ही 9ला आला तरी चालतंय आणि एक टेबल हा 3 तासच तुम्ही एका टेबलवर बसू शकताय, त्यानंतर त्यांनी तुम्हाला उठवतात। डे 2 दुपारचे 12 वाजल्यात आणि ह्या दोघी म्हणत होत्या कायाकिंग करायचं आहे। मग बरं म्हटलं, पाणी एकदम घाण आहे तरी पण करायचं आहे म्हटलं, करा जावं म्हटलं। मग त्यांच्या बॅगा सांभाळत बसलो। आता त्यांनी कायाकिंगला गेल्यात, तिथं माग आहे बघा नदीत। साडे 12 वाजल्यात, 12:15 आत गेलते, 15 मिनिटात बाहेर आल्यात। अर्धा तासाचं टायमिंग होतं, 200 रुपये पर पर्सन होतं। तो माणूस म्हणला हे 100 रुपये परत घेऊन जावा, तुम्ही एवढा लवकर आलायसा म्हणून। 10 मिनिटात आले, 10 ते 12 मिनिटात आणि चालण्या उतरण्यात 5 मिनिटं, सगळं मिळून 10 बसताना म्हणलेला अर्धा तासाच्या वरती वेळ गेला तर 1 तासाचे पैसे घेणार आणि 10 मिनिटात परत आल्यात, तेव्हा म्हणते आता परत पैसे देऊ काय, असा विषय झालाय आता। त्यानंतर आम्ही आता चाललोय उन्हात। एवढं ऊन आहे इथं बघा, नारळ पाणी पाशीच उभारलोय, एवढं ऊन आहे। तर आता आम्ही चाललोय ते कुठलं तर ते डिअर जिंदगी मधलं ते शाहरुख खानचं एक रोड आहे, प्यारा रोड काय तर। उन्हात फिरवा लागले, डोकं दुखायला लागले, माझी हालत बघू शकताय। त्यामुळं पुढच्या वेळी मी फक्त मित्रांच्या बरोबरच येणार गोव्याला। बाय बाय। संध्याकाळचे 6 वाजल्यात आणि आता आम्ही अंजुना फ्ली मार्केटला आलोय। हे आठवड्यातनं फक्त एकदाच म्हणजे बुधवारी असते आणि त्याचं पण टायमिंग सकाळी 9 ते 7 आहे। रात्रीचे 8 वाजल्यात आणि आता आम्ही ओलाला आलोय। हे पण एकदम एक भारी रेस्टॉरंट कॅफे आहे। स्टे ट्यून। डे 3 दुपारचे 12:15 वाजल्यात आणि आता आम्ही लव यू जिंदगी पिक्चरचं शूटिंग झालं तिकडं आलोय। कुठलं तर हुडकून काढल्यात, प्यारा रोड म्हणतात ह्याला। आणि गुगलवर सर्च केलो लव यू जिंदगी तर मॅपला हे देते डायरेक्ट, म्हणजे ते लोकेशनला त्यांनी तसं टाकलंय लव यू जिंदगी रोड म्हणून।